हो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन कथेमध्ये. मित्रांनो, स्टोरी खूप छान आहे, तुम्हाला नक्की आवडेल, तर शेवटपर्यंत नक्की पहा. ही कथा आहे ऋषभ आणि आर्या यांची. ऋषभ आहुजा कॉर्पोरेशनचा एकुलता एक वारसदार. तो एका श्रीमंत कुटुंबातील देखणा आणि एकुलता एक मुलगा आहे. दुसरीकडे आर्या जाधव ही मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी आहे. या दोघांची पहिली भेट शाळेत झाली होती आणि तिथेच ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. पण मग एक अशी रात्र आली ज्याने दोघांच्याही आयुष्याला वेगळे वळण दिले. त्या पार्टीमध्ये आर्याने सर्वांसमोर ऋषभच्या गालावर जोरदार थप्पड मारली आणि त्याच्याशी ब्रेकअप करून कायमची त्याच्या आयुष्यातून निघून गेली. आणि आता अनेक वर्षांनंतर ऋषभ परत आला आहे. पण का? दुसरीकडे आर्याच्या भूतकाळात अशी अनेक रहस्य दडलेली आहेत ज्यांची माहिती स्वतः आर्यालाही नाही. मग आता त्यांच्या नात्याला कोणते वळण मिळणार? असे काय घडले होते की ऋषभवर जीवापाड प्रेम करणाऱ्या आर्याने अचानक त्याच्याशी नाते तोडले? ही दोन मने कायमची दूर होतील की पुन्हा एकदा नव्या प्रवासात एकत्र येतील? सकाळची पहिली किरण एका मुलीच्या चेहऱ्यावर पडताच ती अंथरुणातच कूस बदलू लागली. काही क्षणांनी ती उठून बसली आणि दोन्ही हात चोळून चेहऱ्यावर फिरू लागली. ती हेच काम 4-5 वेळा करत राहिली. त्यानंतर ती बेडवरून उठली आणि फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये गेली. जवळपास 20 मिनिटांनंतर ती परत खोलीत आली. तिने काळ्या रंगाचा टॉप आणि पांढऱ्या रंगाचा प्लाझो घातला, केसांचा नीट अंबाडा बांधला आणि स्वयंपाकघरात जाऊन नाश्ता व दुपारच्या जेवणाची तयारी करू लागली. स्वयंपाकघरातूनच ती थोड्या मोठ्या आवाजात म्हणाली, "मयंक, समीरा, लवकर तयार व्हा, खूप उशीर झाला आहे." तिचा आवाज ऐकून सुमारे 19 वर्षाचा एक मुलगा येऊन डायनिंग टेबलवर बसला. ती मुलगी त्याच्याकडे पाहताच तो हसून म्हणाला, "गुड मॉर्निंग." तीही हसत म्हणाली, "गुड मॉर्निंग." मग ती म्हणाली, "मयंक, समीरा कुठे आहे?" मयंक म्हणाला, "आर्याताई, ती महाराणी आत्ताच उठली आहे. बघा, रोजप्रमाणे आजही तिला उशीर होणार आहे." तेवढ्यात शाळेचा गणवेश घातलेली एक मुलगी तिथे आली आणि टेबलाजवळ बसली. ती रागाने मयंककडे पाहत आर्याकडे तक्रार करत म्हणाली, "ताई, बघा ना, मयंक भाऊ माझी किती चेष्टा करत आहेत." आर्या हसत म्हणाली, "बस करा तुम्ही दोघे. आता भांडण बंद करा आणि शांतपणे शाळा व कॉलेजसाठी निघा." तेव्हा मयंकने विचारलं, "ताई, आज तुम्ही हॉस्पिटलला जाणार नाही का?" त्यावर आर्या म्हणाली, "नाही मयंक, काल माझी नाईट शिफ्ट होती. मी पहाटे 4 वाजता घरी आले, म्हणून आज सुट्टी घेतली आहे. मला थोडी झोप घ्यायची आहे. तुम्ही दोघे पटकन नाश्ता करा आणि डब्बा घेऊन जा." त्यानंतर आर्याने त्यांना आलू पराठे आणि दूध दिले. दोघांनी नाश्ता केला आणि आपापल्या कामासाठी निघून गेले. आर्यानेही स्वयंपाकघरातील आणि घरातील कामे पूर्ण केली आणि आपल्या खोलीत झोपायला गेली. साधारण दुपारी 12 वाजता तिचा फोन वाजला, पण आर्याने तो उचलला नाही. फोन बंद झाला आणि काही सेकंदांनी तो पुन्हा वाजला. यावेळी तिने कॉल रिसीव्ह केला आणि डोळे मिटलेलेच असताना ती म्हणाली, "हॅलो." तेवढ्यात दुसऱ्या बाजूने उत्साही आवाज आला, "हॅलो माझ्या जिवलग मैत्रिणी, कशी आहेस तू? अजूनही झोपली आहेस? जरा लाज बाळग, माझ्याकडून काहीतरी शिक. मी किती लवकर उठते." ते ऐकून आर्या झोपाळू आवाजात म्हणाली, "जसं गप्प बस. मी तुझ्यासारखी 9 ते 5 ची नोकरी करत नाही. काल माझी नाईट शिफ्ट होती. मी सकाळी 4 वाजता घरी आले आहे, म्हणून आज सुट्टी घेतली आहे. आता मला झोपू दे." इतके बोलून ती फोन ठेवणार होती तेवढ्यात ती मुलगी पुन्हा म्हणाली, "अगं थांब, आधी माझं ऐक." राहुलचा फोन आला होता. राहुल कपूर, आपला शाळेतील वर्गमित्र. आज गीतांजली मॅडम निवृत्त होत आहेत, म्हणून त्यांनी त्यांच्या घरी एक पार्टी ठेवली आहे आणि सर्व जुन्या विद्यार्थ्यांना बोलावलं आहे. राहुलने मला आणि तुला खास निमंत्रण दिलं आहे.
हे ऐकून आर्या आधी आनंदी झाली, पण लगेचच उदास होत म्हणाली, नाही ग, तिथे तोही येईल आणि मला त्याला भेटायचं नाही. त्यावर ती मुलगी म्हणाली, अगं आर्या, तो इथे नाही, तो गेल्या 5 वर्षांपासून अमेरिकेत आहे. तो येणार नाही. चल ना, खूप मज्जा येईल, आपले सगळे जुने मित्र भेटतील. आर्या हळू आवाजात म्हणाली, मला ना भीती वाटते. जर तो तिथे आला तर मी काय करेन? आहानाने तिला समजावत म्हटलं, काही होणार नाही आणि मी आहे ना तुझ्यासोबत. तो तुझ्याजवळ यायचा प्रयत्न केला तर असा ठोसा देईन की पुन्हा तुझ्या आसपासही फिरकणार नाही. हे ऐकून आर्याच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं आणि तिने पार्टीला येण्यासाठी होकार दिला. चला तर मग आर्याची थोडी ओळख करून घेऊया. मित्रांनो, आर्या जाधव ही आपल्या कथेची नायिका आहे. तिचे वय 24 वर्ष आहे. ती अतिशय सुंदर आहे. तिचा वर्ण दुधासारखा गोरा, निळे डोळे, सडपातळ ओठ आणि कमरेपर्यंत लांब काळे केस आहेत. तिच्या डोळ्यात पाहून कोणालाही तिच्या प्रेमात पडावे असे वाटेल. तिची मैत्रीण आहाना एका कॉल सेंटरमध्ये नोकरी करते. दोघी शाळेपासून जिवलग मैत्रिणी आहेत. आर्याला एक भाऊ आणि एक बहीण आहेत. मयंक आणि समीरा. मयंक कॉलेजच्या पहिल्या वर्षात शिकत आहे तर समीरा 10वीत आहे. त्यांचे कुटुंब इतकेच आहे. 5 वर्षांपूर्वी एका कार अपघातात त्यांच्या आईवडिलांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी आर्याने 12वी पूर्ण केली होती. ती अत्यंत हुशार विद्यार्थिनी होती. तिचे स्वप्न डॉक्टर बनण्याचे होते आणि त्यासाठी तिने खूप मेहनत घेतली होती. 12वीमध्ये तिने अव्वल क्रमांक मिळवला होता. ती तिच्या वर्गात नेहमीच पहिल्या क्रमांकावर यायची. पण एका रात्री तिला कळलं की तिच्या आईवडिलांचा अपघात झाला आहे. हे ऐकताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या दिवसापासून मयंक आणि समीराचा सांभाळ करण्यासाठी तिने शिक्षणासोबत नोकरी करायला सुरुवात केली. एका रात्री तिचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. त्यानंतर तिने एका साधारण कॉलेजमधून नर्सिंगचं शिक्षण पूर्ण केलं. आता ती जयसान युनिव्हर्सिटी हॉस्टेलमध्ये नर्स म्हणून काम करते. आता पुन्हा कथेकडे वळूया. फोन ठेवल्यानंतर आर्या पुन्हा झोपली. संध्याकाळी 5 वाजता तिच्या घराची बेल वाजली. त्यामुळे तिची झोप उघडली. ती दार उघडायला जाणार इतक्यात मयंकने दार उघडलं. आर्या हळूहळू चालत सोफ्यापर्यंत आली आणि तिथे बसली. दारात आहाना सिंह उभी होती. हॅलो चॅम, कसं आहेस? मयंकही आनंदाने म्हणाला. आहाना दी, मी अगदी ठीक आहे, आत या ना. मयंकचं बोलणं ऐकून आहानाने त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि ती आत आली. तिची नजर सोफ्यावर आरामात पडून असलेल्या आर्याकडे गेली आणि ती चिडून म्हणाली, आर्या, अगं आळशी मुलगी, तू अजूनही तयार झाली नाहीस. बघ, मी तर तयारही झाले आहे. आपल्याला जायचं आहे ना? तिचं बोलणं ऐकून आर्याने घड्याळाकडे पाहिलं आणि आळस देत म्हणाली, आहाना, अजून फक्त 5 वाजले आहेत आणि आपल्याला 7 वाजता जायचं आहे, त्यामुळे शांत बस. आर्याचं उत्तर ऐकून आहाना रागाने सोफ्यावर बसली. आळशीपणालाही काही मर्यादा असते. तू खरंच मुलगी आहेस ना? मी आजपर्यंत अशी एक मुलगी पाहिली नाही जी फक्त 10 मिनिटात तयार होते. बरं, ते जाऊ देत, मला चहा दे, मी इतक्या दुरून आले आहे. आर्या उठणार इतक्यात मयंक स्वयंपाकघराकडे जात म्हणाला, दी, तुम्ही बसा, मी चहा बनवतो. त्यावर आर्याने काहीच न बोलवता मान हलवली. मग मयंक चहा बनवायला गेला आणि दोन्ही मैत्रिणी गप्पा मारू लागल्या. थोड्याच वेळात त्यांनी चहा घेतला. 6:30 वाजता दोघी घराबाहेर पडल्या. जाण्यापूर्वी आर्याने मयंकला सूचना दिल्या, समीराला त्रास देऊ नकोस, मी जेवण बनवून फ्रीजमध्ये ठेवलं आहे, ते गरम करून खा आणि लवकर झोप. कुठेही बाहेर जाऊ नकोस. आणि हो, समीरा आज तिच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेली आहे. जर तिला उशीर झाला तर तिला आणायला तू स्वतः जा. आहानाने
हसत विचारलं, आर्या, ते काही लहान मूल नाहीत. आहाना काही बोलत असतानाच मयंक म्हणाला, आहानादी, आर्यादी आमच्यासाठी सारखीच आहे. आम्ही कितीही मोठे झालो तरी ती आमच्याशी अशीच वागणार. आम्हाला त्याची सवय आहे आणि खरं सांगायचं तर आम्हाला ते आवडतही. मयंकचं बोलणं ऐकून आर्याच्या डोळ्यात पाणी आलं. तिने त्याला घट्ट मिठी मारली. मयंक हसत म्हणाला, अरे दी, काय करताय? तुमचा मेकअप खराब होईल. मग तुम्ही पार्टीला जाऊ शकणार नाही. त्याचं बोलणं ऐकून आर्या आणि आहाना दोघी हसू लागल्या. त्यानंतर त्यांनी टॅक्सी केली आणि पार्टीसाठी निघाल्या. सुमारे 20 मिनिटांनंतर आर्या आणि आहाना पार्टीत पोहोचल्या. त्या आत येताच सगळ्यांच्या नजरा आर्यावर खिळल्या. आज तिने निळ्या रंगाचा सुंदर अनारकली सूट घातला होता. तिचे केस नीट बांधलेले होते. कानात मोठे झुमके होते. गुलाबी लिपस्टिक आणि हलका मेकअप तिच्या सौंदर्यात भर घालत होते. तिने काळ्या रंगाच्या हिल्स घातल्या होत्या. ती त्या क्षणी अतिशय सुंदर दिसत होती. आहानाने गुडघ्यापर्यंत येणारा काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. तिचे कुरळे केस मोकळे सोडले होते. तीही खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत होती. त्या दोघी आत आल्यावर एक 24 वर्षांचा तरुण त्यांच्याजवळ आला. त्याने काळ्या रंगाचा बिझनेस सूट घातला होता आणि तोही खूप देखणा दिसत होता. दोघींशी हस्तालोंदन करत तो म्हणाला, हॅलो ब्युटिफुल गर्ल्स, तुमच्या येण्याने तर या पार्टीचीच शान वाढली आहे. त्याच्या फ्लर्टी बोलण्यावर आहानाने त्याच्या पाठीवर हलकासा धपाटा मारत म्हटलं, राहुल, तू कधी सुधारणार नाहीस? थोडी तरी लाज बाळग. आणि त्यानंतर तिचं बोलणं ऐकून तिघेही हसू लागले आणि मग गप्पांमध्ये रमून गेले. इथे ते सगळे लोक आले होते ज्यांना गीतांजली मॅडमनी शिकवलं होतं. गीतांजली मिश्रा या एक शिक्षिका होत्या, पण त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना त्या खूप आवडायच्या. त्यांनी निवृत्ती घेतल्यानंतर सर्वांना शेवटचा एकदा भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती, कारण त्यानंतर त्या लंडनला कायमस्वरूपी जाणार होत्या. तेवढ्यात लाल रंगाचा छोटा ड्रेस घातलेली एक मुलगी रागाने दात खात म्हणाली, ही आर्या अजूनही मुलांना कसं आकर्षित करायचं ते विसरलेली दिसत नाही. ती होती अश्विनी चौबे. शाळेच्या दिवसांपासूनच तिला आर्या आवडत नव्हती, कारण आर्या एका गरीब कुटुंबातून आली होती, पण तरीही अनेक मुलं तिच्यावर फिदा होती. म्हणूनच अश्विनी तिचा मत्सर करत असे. तेवढ्यात तिची मैत्रीण परिनिधी शुक्ला ती इथे आली. तिने अश्विनीच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, तिला सोड आणि पार्टी एन्जॉय कर. तसंही तू इथे तुझ्या प्रिन्स चार्मिंगला भेटायला आली आहेस. इतरांकडे लक्ष देऊ नकोस. हे ऐकताच अश्विनीच्या चेहऱ्यावर एक कपटी हास्य उमटलं आणि त्यानंतर ती म्हणाली, पण तो नक्की येणार आहे ना? तो तर अमेरिकेत आहे. अश्विनीचं बोलणं ऐकून परिनिधी म्हणाली, अगं, मी चौकशी केली आहे. ही पार्टी त्यानेच आयोजित केली आहे. तो नक्की येणार. त्यानंतर त्या दोघीही आपापसात गप्पा मारू लागल्या. थोड्या वेळाने मुख्य गेट उघडतो आणि तिथून सुमारे 65 वर्षांची एक महिला आत येताना दिसते. त्यांच्यासोबत एक तरुणही होता, ज्याचे वय अंदाजे 25 वर्ष होते. तो खूप देखणा दिसत होता. त्याने नेव्ही ब्ल्यू रंगाचा बिझनेस सूट घातला होता. केस व्यवस्थित सेट केलेले होते आणि त्याचा गोरा वर्ण त्याच्या व्यक्तिमत्वात आणखी भर घालत होता. जेव्हा सगळ्यांची नजर दारातून येणाऱ्या त्या तरुणावर पडली, तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित झाले. तेवढ्यात एक मुलगा धावत जाऊन त्या तरुणाला मिठी मारतो. त्या तरुणानेही त्याला थांबवले नाही, मात्र त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. तो मुलगा थोडा दूर होत म्हणाला, अरे ऋषभ, किती दिवसांनी भेटतोय यार. खूपच हँडसम झालास.
ऋषभने त्याला हलकेच बाजूला केलं आणि सभोवताली नजर फिरवली, पण तो जिचा शोध घेत होता ती त्याला कुठेच दिसली नाही. तेवढ्यात त्याने पाहिलं की आर्या रेस्ट रूममधून बाहेर येत होती. तिचे पूर्ण लक्ष मोबाईलमध्ये होते. ऋषभ तिच्या दिशेने चालू लागला, पण आर्या अजूनही फोनमध्येच गुंतलेली होती. अचानक ती कोणाला तरी धडकली, पण समोर कोण आहे हे न पाहताच ती म्हणाली, सॉरी, आणि पार्टी व्हेन्यूच्या बाहेर निघून गेली. ऋषभही तिच्या मागे गेला. ऋषभला आर्याच्या मागे जाताना पाहून आहाना त्याला थांबवण्यासाठी पुढे जाणार होती. इतक्यात ज्याने ऋषभला मिठी मारली होती तो मुलगा तिच्या समोर येऊन उभा राहिला. हॅलो आहाना, ओळखलं का? आहानाने त्याच्याकडे एक नजर टाकली आणि मग ऋषभ ज्या दिशेने गेला होता तिकडे पाहिलं, पण तिला ऋषभ कुठेच दिसला नाही. ती चिडून त्या मुलाकडे पाहत म्हणाली, विराट, हे तू मुद्दाम केलंस ना? तू का समजून घेत नाहीस की ती आता ऋषभवर प्रेम करत नाही? तिच्या भरून आलेल्या जखमा पुन्हा का उकरून काढतोयस? ती पुढे काही बोलणार इतक्यात विराट म्हणाला, अगं आहाना, काय करतेस तू? काय बोलतेस? ऋषभचा जीव आर्यामध्ये आहे आणि ही गोष्ट आपल्यापेक्षा जास्त कुणालाही समजू शकत नाही. आपण दोघांना जवळून पाहिलं आहे, पण विराट, तेव्हा परिस्थिती वेगळी होती आणि आता वेगळी आहे. शिवाय आता काळ बदलला आहे. आहानाचं बोलणं मध्ये सोडत विराट म्हणाला, काळ बदलतो, प्रेम नाही. पार्टीच्या बाहेर आर्याने फोनवर थोड्या रागाने म्हटलं, मयंक, फोन समीराला दे. मयंकने फोन समीराकडे दिला. हो ताई, इतकंच बोलताच आर्या तिच्यावर भडकले. वेळ किती झाली आहे माहीत आहे का? मैत्रिणीच्या पार्टीत इतका वेळ लागतो का? रात्रीचे 9 वाजलेत. थांब, घरी आल्यावर तुला सांगते. आधी फोन मयंकला दे. समीराची तर बोलतीच बंद झाली होती, कारण ती आर्याला खूप घाबरत होती. मयंक फोनवर आला. मयंक, मी थोड्या वेळात घरी येते. तुम्ही दोघे नीट घरी जा आणि जेवून झोपा. असं म्हणून तिने फोन ठेवला. मयंक भाऊ, तुम्ही खूप वाईट आहात. तुम्ही मुद्दाम ताईला फोन केला ना? समीराचं बोलणं ऐकून मयंक तिचे गाल उडत म्हणाला, कारण तू फक्त ताईलाच घाबरतेस, नाहीतर अजून इथेच थांबली असतीस. आता शांतपणे घरी चल, नाहीतर. हो हो, समजलं, चालते, समीरा रडवेल्या चेहऱ्याने म्हणाली. मग मयंकने तिला बाईकवर बसण्याचा इशारा केला आणि दोघे घरी निघून गेले. इकडे आर्या फोन ठेवून तिथेच उभी राहून चंद्राकडे पाहत होती. तेवढ्यात तिला कोणाची तरी मजबूत पकड आपल्या कमरेभोवती जाणवली. त्या मुलाने दोन्ही हातांनी तिची कंबर पकडली होती आणि तिच्या खांद्यावर आपले डोके टेकवले होते. एका अर्थाने आर्या त्याच्या मिठीतच होती. काही क्षण ती पूर्णपणे स्तब्ध झाली. मात्र पुढच्या क्षणी तिच्या तोंडून फक्त एकच शब्द बाहेर पडला, ऋषभ. हे ऐकताच ऋषभच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. आजही आर्या त्याच्या स्पर्शाला ओळखत होती. काहीतरी आठवताच आर्याने त्याला मागून जोरात ढकललं आणि तिथून निघू लागली, पण ती 2 पावलेही चालली नसेल. तेवढ्यात ऋषभने तिचा हात पकडून तिला भिंतीला टेकवलं. आर्या काहीच बोलली नाही. तिच्या पापण्या किंचित ओलावल्या होत्या आणि नजर खाली झुकलेली होती. ऋषभ तिच्याकडे एकटक पाहत होता. 5 वर्ष त्याने या मुलीची खूप आठवण काढली होती. त्याच्या हातात असतं तर त्याने आर्याला कायम स्वतःजवळच ठेवून घेतलं असतं. आर्या हळू आवाजात म्हणाली, प्लीज ऋषभ, मला सोड. तिच्या तोंडून स्वतःचं नाव ऐकून ऋषभच्या मनाला एक वेगळंच समाधान मिळालं. त्याने तिचा चेहरा आपल्या हातांनी वर केला. आर्याची नजर अजूनही खालीच होती. ऋषभने तिच्या दोन्ही डोळ्यांवर हलकेच चुंबन घेतले आणि त्याच क्षणी आर्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
तिने रागाने त्याला दूर ढकलले आणि म्हणाली, मिस्टर ऋषभ आहुजा, तुम्हाला लाज वाटत नाही का? माझ्याजवळ येण्याची हिंमत कशी झाली तुमची? माझ्यापासून दूर राहा, नाहीतर परिणाम खूप वाईट होतील. आर्याचे कटू शब्द ऐकून ऋषभचे हृदय अक्षरशः तुटले. त्याला असं वाटत होतं जणू हजारो सुया त्याच्या हृदयात खुपसल्या गेल्या आहेत. तू राहू दे ग, मोठी आली लेक्चर देणारी. स्वतःचा अजून एकही बॉयफ्रेंड नाही बनवला. अगं आर्या, तुझं आयुष्य एन्जॉय कर, बॉयफ्रेंड बनव, डेटवर जा आणि एखादा चांगला मुलगा बघून लग्न करून सेटल हो. आहानाचं बोलणं ऐकून आर्या म्हणाली, नाही आहाना, आता मला पुन्हा डेटिंग करायचं नाही आणि कोणावर प्रेमही करायचं नाही. मला एकटीनेच राहायचं आहे आणि मी आनंदी आहे. शिवाय माझ्यावर मयंक आणि समीराची जबाबदारी आहे. मी त्यांना असं सोडून देऊ शकत नाही. हे ऐकून आहानाने आर्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, आणि तुझं काय? तू किती दिवस एकटी राहणार आहेस? तुलाही तर कोणीतरी हवंय जे तुला सांभाळेल. आर्या फक्त हसली. आहानाला तिचं उत्तर समजलं. मग विषय बदलत ती म्हणाली, ऐक, उद्यापासून तुझी नाईट शिफ्ट आहे आणि उद्या माझी सुट्टी आहे. चल ना, आपण शॉपिंगला जाऊया. आर्याने होकार देत म्हटलं, ठीक आहे माझा जीव, उद्या जाऊया. आर्याला माहिती होतं की आहानाने मुद्दा विषय बदलला आहे, म्हणून तिनेही होकार दिला. आणखी थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर आर्या आणि आहाना झोपण्यासाठी आर्याच्या खोलीत गेल्या. दुसरीकडे आहुजा मॅन्शनमध्ये एक 45 वर्षाचा माणूस सोफ्यावर बसून टीव्ही पाहत होता. तेवढ्यात त्याला मागून एका स्त्रीचा आवाज आला, कौशिक, तुम्ही काही बोलत का नाही? ऋषभला खूप उशीर झाला आहे. हे ऋषभचे आई वडील होते. ऋषभच्या वडिलांचं नाव कौशिक आहुजा आहे. ते आहुजा कॉर्पोरेशनचे चेअरमन आहेत आणि आता त्यांनी ती कंपनी ऋषभच्या हाती सोपवली होती. ऋषभने 5 वर्ष अमेरिकेत बिझनेस मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं होतं आणि त्याचबरोबर न्यूरोसर्जनचं शिक्षणही पूर्ण केलं होतं. तो एक अत्यंत हुशार विद्यार्थी होता आणि ऋषभची आई सुगंधा आहुजा, जी आपल्या श्रीमंतीमुळे गरीब लोकांना तुच्छ समजत असे, तिला पैशांचा खूप गर्व होता. तेवढ्यात मॅन्शनच्या बाहेर गाडीचा आवाज आला आणि ऋषभ आत आला. कौशिकजी काही बोलले नाहीत, पण सुगंधाजींना राहवलं नाही. त्या म्हणाल्या, ऋषभ, तुला अमेरिकेतून येऊन अजून 2 दिवसही झाले नाहीत. तू तुझ्या आई वडिलांसोबत वेळ घालू शकत नाहीस का? सतत बाहेरच असतोस. ऋषभ म्हणाला, मॉम, कृपया माझ्या आयुष्यात हस्तक्षेप करू नका. तुमच्या आणि डॅडच्या सांगण्यावरून मी सगळं सोडून अमेरिकेला गेलो आणि आता तुमचंच ऐकून हा व्यवसायही सांभाळतो आहे. पण जर तुम्ही दोघांनी माझ्या आयुष्यात आणखी हस्तक्षेप केला तर मी आहुजा कॉर्पोरेशनच्या CEO पदाचा राजीनामा देईन. कौशिकजी थोड्या रागाने म्हणाले, ही तुझ्या आईशी बोलायची पद्धत आहे का? हे संस्कार दिले आहेत का आम्ही तुला? कौशिकजींचं बोलणं ऐकून ऋषभ म्हणाला, बरोबर बोलताय डॅड, सॉरी मॉम. असं म्हणत तो आपल्या खोलीत निघून गेला. खोलीत आल्यावर ऋषभने रागाने पंचिंग बॅगवर अनेक घुसे मारले. त्यानंतर तो सोफ्यावर बसला. बसताच त्याला काहीतरी आठवलं. त्याने विचार करत एक ड्रॉवर उघडला आणि त्यातून एक जुना फोटो काढला. त्या फोटोमध्ये एक मुलगी होती. तिने शाळेचा युनिफॉर्म घातला होता आणि ती खूप सुंदर दिसत होती. फोटोवर हलकं चुंबन घेत ऋषभ म्हणाला, आता तुझ्यापासून आणखी दूर राहत नाही. तुला कल्पनाही नाही की या 5 वर्षात मी किती तडफडलो आहे. असा एकही क्षण नव्हता जेव्हा मी तुला आठवलं नाही. आर्या, मी तुझ्यावर
इतकं प्रेम करतो की त्याला कोणतीही मर्यादा नाही. जर आता तू माझा तिरस्कार करत असशील तरी हरकत नाही. माझं प्रेम आपल्या दोघांसाठी पुरेसं आहे. माझा जीव. 5 वर्षांपूर्वी मी तुझ्यापासून दूर गेलो, तेही तुझ्यासाठीच. पण आता माझ्याकडे सर्व काही आहे आणि तूही आता फक्त आणि फक्त माझी आहेस. आता तू ऋषभ आहुजाचं वेड बघशील. मी तुला अशा प्रकारे माझ्याकडे येण्यासाठी भाग पाडेन की तू स्वतःहून माझ्याकडे येशील. फक्त थोडा वेळ आणखी. त्यानंतर ऋषभने तो फोटो पुन्हा ड्रॉवरमध्ये ठेवला आणि बेडवर झोपायला गेला. सकाळी. आज आर्या थोडी उशिरा उठली होती. सर्वांची सुट्टी होती. सकाळी 9 वाजता ती उठली. अंघोळ करून फ्रेश झाल्यावर ती स्वयंपाकघरात जाऊन नाश्ता बनवू लागली. थोड्या वेळाने मयंक, समीरा आणि अहाना देखील डायनिंग टेबलवर आले. नाश्ताचा सुगंध येताच सगळ्यांच्या पोटात कावळे ओरडू लागले. आज आर्याने इडली सांबर आणि सोबत नारळाची चटणी बनवली होती. अहाना म्हणाली, यार आर्या, यू आर टू गुड. म्हणजे मी तुला किडनॅपच करणार आहे. तू किती स्वादिष्ट जेवण बनवतेस. अहानाचं बोलणं ऐकून समीरा म्हणाली, दी, तुम्ही आमच्या दीला कसं काय घेऊन जाऊ शकता. आम्हालाही आमच्या दीच्या हातचं जेवण खूप आवडतं. समीराचं बोलणं मध्ये सोडत मयंक म्हणाला, पाहिलंच ना आर्या दी, हिला तुमच्यावर नाही तर तुमच्या हातच्या जेवणावर प्रेम आहे. मयंकचं बोलणं ऐकून आर्या आणि अहाना हसायला लागल्या. पण समीराने रागाने मयंककडे पाहिलं आणि तक्रारीच्या सुरात म्हणाली, दी, बघा ना, हा तुमच्या समीराला किती त्रास देत आहे. मग ती खुर्चीवरून उठली आणि मागून आर्याला मिठी मारत म्हणाली, मी तुमच्यावर खूप प्रेम करते. तुम्ही माझी आई आहात आणि मी खरंच तुमच्यावर खूप प्रेम करते. मयंक भावापेक्षाही जास्त. आणि तुमच्यासाठी मी काहीही करू शकते. समीराचं बोलणं ऐकून आर्या हसली आणि म्हणाली, माहिती आहे ग बाळा, आणि मीही तुझ्यावर तितकंच प्रेम करते. आपल्या बहिणीच्या तोंडून हे ऐकता समीराने चिडवत मयंकला जीभ दाखवली. मयंकला हसू आलं. त्यानंतर सगळ्यांनी हसत खेळत नाश्ता पूर्ण केला. समीरा आज तिच्या मित्रमैत्रिणींसोबत फिरायला गेली. मयंक आपलं असाइनमेंट पूर्ण करण्यासाठी आपल्या रूममध्ये गेला. आता फक्त अहाना आणि आर्या उरल्या होत्या. त्यामुळे अहाना आर्याला शॉपिंगसाठी मॉलमध्ये घेऊन गेली. मॉलमध्ये प्रवेश करताच अहानाची शॉपिंग सुरू झाली. आर्याला फारसं काही घ्यायचं नव्हतं म्हणून ती पुरुषांच्या सेक्शनमध्ये गेली आणि मयंकसाठी काही कॅज्युअल कपडे पाहू लागली. तिने 2 शर्ट आणि 2 जीन्स घेतल्या. त्यानंतर ती मुलींच्या सेक्शनमध्ये गेली. तिथून तिने समीरासाठी काही टॉप्स आणि जीन्स खरेदी केल्या. आर्याची शॉपिंग संपली होती. तिने पाहिलं की अहाना अजूनही शॉपिंग करत होती म्हणून ती म्हणाली, अहाना, मी जरा वॉशरूममध्ये जाऊन येते, तू हे बॅग्स पकड. अहानाने होकारार्थी मान हलवली. आर्या वॉशरूममध्ये गेली आणि परत येत असताना अचानक तिची कोणाशी तरी धडक झाली. ती पडणार इतक्यात 2 मजबूत हातांनी तिला सावरलं. आर्याने घाबरून डोळे मिटून घेतले. समोरचा मुलगा निरागस चेहऱ्याकडे पाहतच राहिला. त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. आर्याला जेव्हा जाणवलं की ती पडलेली नाही तेव्हा तिने डोळे उघडले. डोळे उघडताच तिची नजर ऋषभवर पडली. हो, तो ऋषभच होता. तो एका मीटिंगसाठी तिथे आला होता. वॉशरूममधून बाहेर येताना त्याचं लक्ष नव्हतं आणि त्याची कोणाशी तरी धडक झाली. तो खूप चिडला होता. त्याला कोणाचंही, विशेषतः एखाद्या मुलीचं इतकं जवळ येणं अजिबात आवडत नव्हतं. आजपर्यंत त्याने आर्याशिवाय दुसऱ्या कोणालाही स्पर्श केला नव्हता. तो त्या मुलीला दूर ढकलणार इतक्यात त्याची नजर आर्यावर पडली आणि त्याने तिला आणखी घट्ट कमरेतून धरलं. तो तिच्याकडे पाहतच राहिला. काही क्षणांसाठी आर्या हे सगळं विसरून ऋषभच्या डोळ्यात हरवून गेली. मात्र काही वेळाने तिला भान आलं
आणि तिने ऋषभला स्वतःपासून दूर केलं. पण तिचा तोल गेला. स्वतःला सावरण्यासाठी तिने बाजूच्या टेबलचा आधार घेतला. मात्र टेबलच्या काचेने तिच्या हाताला जखम झाली आणि रक्त वाहू लागलं. आर्याच्या तोंडून हलकीशी आह अशी किंकाळी बाहेर पडली. हे ऐकताच ऋषभ घाबरला आणि तिच्याकडे धावला. पण आर्याने हात दाखवत त्याला थांबवलं. ऋषभ तिथेच थांबला आणि म्हणाला, लिसन बेबी, तुझ्या हाताला दुखापत झाली आहे. किमान मला फर्स्ट एड तरी करू दे. आर्या रागाने म्हणाली, मला बेबी म्हणू नका आणि मी स्वतःची काळजी घेऊ शकते. त्यामुळे माझ्यापासून दूर राहा. आर्याच्या शब्दांचा ऋषभवर काहीच परिणाम झाला नाही. त्याला फक्त त्याच्या जीवापेक्षा प्रिय असलेल्या व्यक्तीची जखम दिसत होती. जखम आर्याला झाली होती, पण वेदना ऋषभच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होत्या. त्याने तिला थेट आपल्या हातात उचलून घेतलं. त्याच्या या कृतीमुळे आर्याने त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागली. ऋषभने तिच्याकडे रोखून पाहत म्हटलं, जर तू अजून हल्लीस तर मी तुला किस करेन. हे ऐकताच आर्या थक्क झाली आणि तिने हालचाल करणं बंद केलं. ऋषभ तिला आपल्या खाजगी रूममध्ये घेऊन गेला, जिथे काही वेळांपूर्वी मीटिंग झाली होती. त्याने आर्याला सोफ्यावर बसवलं आणि फर्स्ट एड बॉक्स शोधू लागला. बॉक्स मिळाल्यावर तो तिच्या शेजारी बसला आणि तिच्या जखमेवर पट्टी बांधली. त्यानंतर तो तिच्याकडे पाहत राहिला. आर्या थोड्या रागाने म्हणाली, पहा मिस्टर आहुजा, तुमचं झालं असेल तर कृपया माझा हात सोडा. तिचं बोलणं ऐकून ऋषभने तिचा हात पकडून तिला स्वतः जवळ ओढलं आणि तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेत म्हणाला, बेबी, कृपया स्वतःची काळजी घेत जा. तुझ्यासाठी मी तुला अशा अवस्थेत पाहू शकत नाही. हे ऐकताच आर्याच्या डोळ्यात पाणी आलं. तिने भरून आलेल्या आवाजात म्हटलं, ओ प्लीज मिस्टर आहुजा, या पोकळ गोष्टी स्वतःकडेच ठेवा. आणि चूक माझीच होती की मी तुमच्याजवळ आले. आपण एकत्र होतो त्या दिवसांना मी आजही शाप देते. मला तुमचा तिरस्कार आहे आणि आयुष्यभर करत राहीन. तुम्ही माझा असा भूतकाळ आहात ज्याची आठवण काढून मी रोज रडते. कृपया माझ्यापासून दूर राहा. आर्याचे शब्द ऋषभच्या हृदयात काट्यासारखे टोचत होते. त्याला असं वाटत होतं जणू कुणीतरी त्याच्या हृदयावर खंजिराने पार करत आहे. तिचे शब्द त्यांचं मन तोडत होतं. त्याच्या डोळ्यातही अश्रू दाटून आले. त्याची पकड सैल होताच आर्याने संधी साधली आणि तिथून पटकन निघून गेले. यावेळी ऋषभने तिला थांबवलं नाही. तेवढ्यात त्या रूमच्या दरवाजावर टकटक झाली. ऋषभ म्हणाला, कम इन. आत येणारा दुसरा कोणी नसून ऋषभचा असिस्टंट राघव होता. राघव खूप समजूतदार होता. तो 25 वर्षाचा होता. तो आत आला आणि त्याने पाहिलं की त्याचा बॉस खूपच उदास होता. तो थोडा घाबरला आणि म्हणाला, सर, ऑफिसमधून फोन आला होता. काही समस्या निर्माण झाल्या आहेत. तुम्हाला तिथे जावं लागेल. राघवचं बोलणं ऐकून ऋषभ उठला आणि बाहेर निघून गेला. राघवला हे सगळं खूप विचित्र वाटलं. त्याला आर्याबद्दल काहीच माहिती नव्हती. ऋषभ ऑफिसमध्ये पोहोचला. ऑफिसमधील कर्मचारी खूप घाबरलेले होते, कारण त्यांना त्यांच्या बॉसच्या रागाची चांगलीच कल्पना होती. ऋषभ आपल्या केबिनमध्ये गेला. राघवही त्याच्या मागोमाग आत आला. ऋषभ म्हणाला, बोला, काय प्रकरण आहे? राघव म्हणाला, बॉस, गोष्ट अशी आहे की आपण ज्या जागेवर इमारत बांधत आहोत तिथे अनेक वर्षांपासून एक वस्ती आहे. त्या जमिनीच्या मूळ मालकाने ती जागा आपल्या कंपनीला मॉल बांधण्यासाठी विकली आहे. पण तिथले लोक जागा सोडण्यास स्पष्ट नकार देत आहेत. हे ऐकून ऋषभ थोडा चिडून म्हणाला, ओ गॉड, अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी मला का बोलवलं जातं? तुम्ही कशासाठी आहात? काहीही करा आणि ती वस्ती रिकामी करून घ्या. लोकांना पैसे द्या.
राघव थोडा घाबरत म्हणाला, पण सर, तिथे जवळपास 500 लोक राहतात. जर प्रत्येकाला पैसे दिले तर त्याचं वाक्य तोडत रिषभ म्हणाला, खरंच राघव, आता तू मला शिकवणार आहेस का काय करायचं आणि काय नाही? ती जमीन मी त्या मालकाकडून दुप्पट किंमत देऊन घेतली आहे. मला तिथे भारतातील क्रमांक 1 शॉपिंग मॉल उभारायचा आहे. पैसा पाण्यासारखा खर्च करा, पण कोणत्याही परिस्थितीत मला ती जागा हवीच आहे. तर राघवने होकारार्थी मान हलवली. रिषभ म्हणाला, गेट लॉस्ट. हे ऐकताच राघव असा बाहेर पळाला जणू त्याच्या मागे भूत लागलं होतं. रिषभ पुन्हा आपल्या कामात गुंतला, पण वारंवार त्याला आर्याचे शब्द आठवत होते. त्याने स्वतःशीच पुटपुटत म्हटलं, मला माहीत आहे की तू माझ्यावर रागावली आहेस, पण मी तुझा हा रागही दूर करेन. त्यासाठी काहीही करावं लागलं तरीही. सर्वप्रथम मला तुला माझ्याजवळ आणावं लागेल. फक्त एक संधी हवी आहे. एकदा तू माझ्याजवळ आलीस ना, तर मी तुला कधीच स्वतःपासून दूर जाऊ देणार नाही. असं म्हणत ऋषभ पुन्हा आपल्या कामात व्यस्त झाला. दुसरीकडे मॉलमध्ये आहाना बऱ्याच वेळेपासून आर्याला शोधत होती. तेवढ्यात तिची नजर आर्यावर पडली, जी तिच्याच दिशेने येत होती. आहाना तिच्या जवळ आली आणि आर्याच्या हाताला झालेली जखम पाहून घाबरली. तिने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि विचारलं, आर्या, काय झालं? तुझ्या हाताला ही जखम कशी झाली? आहानाचं बोलणं ऐकून आर्या म्हणाली, काही नाही ग, चुकून लागलं. आर्याचं उत्तर ऐकून आहाना म्हणाली, आर्या, स्वतःची काळजी घेत जा. आणि ही पट्टी कोणी बांधली? आहानाचा प्रश्न ऐकून आर्याने तिला खोटं सांगितलं, कारण तिला आहानाला सत्य कळू द्यायचं नव्हतं. एका स्टाफ मेंबरने पट्टी बांधली. हे ऐकताच आहानाने सुटकेचा निश्वास सोडला. तेवढ्यात आर्याचा फोन वाजला. तिने फोनकडे पाहिलं तर त्यावर मयंकचं नाव दिसत होतं. तिने फोन उचलताच मयंकचं बोलणं ऐकून तिच्या अंगावर घाम फुटला. तिच्या हातातून फोन खाली पडणार इतक्यात आहानाने तो पकडला. आहानाने फोन कानाला लावला आणि मयंकचं बोलणं ऐकताच तिच्याही पायाखालची जमीन सरकली. दोघीही तात्काळ तिथून निघाल्या. रुग्णालयात मयंक इकडून तिकडे फेऱ्या मारत होता. तो खूपच अस्वस्थ आणि चिंतेत दिसत होता. थोड्याच वेळात आहाना आणि आर्याही तिथे पोहोचल्या. आर्याने मयंकला पाहताच त्याच्याकडे धाव घेतली. मयंकने आर्याला पाहिलं आणि त्याच्या संयमाचा बांध फुटला. तो आर्याला मिठी मारून रडू लागला. आर्याने त्याला मिठीत घेत शांत करण्याचा प्रयत्न केला, पण मयंक काही केलं शांत होत नव्हता. असं म्हणतात की जेव्हा आपण एखाद्या दुःखातून एकटे जात असतो तेव्हा आपण आपलं दुःख मनातच दडवून ठेवतो, पण जेव्हा आपल्याजवळ अशी व्यक्ती असते जी प्रत्येक वेदनेत आपल्याला सावरू शकते, तेव्हाच खऱ्या प्रेमाची जाणीव होते. असं प्रेम मिळणं कठीण असतं, पण प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती नक्की असते जिच्यासमोर आपण मनातील सगळ्या वेदना व्यक्त करू शकतो. मयंकची ही अवस्था तशीच झाली होती. बाहेरून तो सामान्य दिसत होता, पण आतून पूर्णपणे तुटून गेला होता. मात्र बहिणीला पाहताच त्याच्या भावना अनावर झाल्या. तेवढ्यात ऑपरेशन थिएटरचा दरवाजा उघडला आणि 2 डॉक्टर बाहेर आले. त्यामध्ये एक महिला डॉक्टर आणि एक पुरुष डॉक्टर होते. डॉक्टरांना पाहताच आर्याने मयंकला स्वतःपासून दूर केलं आणि ती त्यांच्या दिशेने गेली. बाहेर 3 जणांना पाहून डॉक्टर थोडे घाबरले. त्याने विचारलं, रुग्णाशी तुमचं नातं काय आहे? आर्या म्हणाली, डॉक्टर, ती माझी लहान बहीण आहे. कृपया आम्हाला काही महत्त्वाची माहिती द्या. डॉक्टरांनी त्यांना आपल्या मागे येण्याचा इशारा केला आणि तिघांनाही केबिनमध्ये घेऊन गेले. महिला डॉक्टर खुर्चीवर बसल्या आणि गंभीर आवाजात
म्हणाल्या, तुमच्या बहिणीवर अत्यंत क्रूर अत्याचार झाला आहे. अनेक लोकांनी तिच्यावर अमानुष हिंसा केली आहे. तिच्या डोक्यावर गंभीर मार लागला आहे आणि शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या आहेत. तिची अवस्था अत्यंत गंभीर आहे. तिच्या डोक्यातून खूप रक्तस्राव झाला आहे. तातडीने शस्त्रक्रिया न केल्यास तिचा जीव वाचवणं कठीण होईल. हे ऐकताच आर्या, आहाना आणि मयंक पूर्णपणे हादरून गेले. मात्र आर्याने स्वतःला सावरलं आणि डॉक्टरांना विनवणी करत म्हणाली, डॉक्टर, तुम्हाला जे काही करावं लागेल ते करा, पण कृपया माझ्या बहिणीला वाचवा प्लीज. डॉक्टर म्हणाल्या, मिस, हा केस खूप गुंतागुंतीचा आहे. ही शस्त्रक्रिया आमच्यासाठी खूप धोकादायक आहे. तिच्या वाचण्याची शक्यता खूप कमी आहे आणि आम्ही इतका मोठा धोका घेऊ शकत नाही. हे ऐकताच आर्या संतापली. कसे डॉक्टर आहात तुम्ही? प्रयत्न न करताच तुम्ही असं कसं म्हणू शकता? देव न करो तुमच्या कुटुंबात असं काही घडलं असतं तर तुम्हीही असंच बोललात का? देशातील सर्वोत्तम डॉक्टरांना बोलवा. कितीही खर्च आला तरी मी देईन, पण कृपया माझ्या बहिणीला वाचवा. ती अजून खूप लहान आहे. डॉक्टर आर्याची अवस्था समजू शकत होत्या. त्या म्हणाल्या, पहा मिस, मी तुम्हाला एक मदत करू शकते. काही दिवसांपूर्वी माझे एक सहकारी अमेरिकेतून परत आले आहेत. ते जगातील सर्वोत्तम न्यूरोसर्जनपैकी एक आहेत. जर त्यांनी तुमच्या बहिणीची शस्त्रक्रिया केली तर तिच्या वाचण्याची आशा आहे. आर्या ताबडतोब म्हणाली, डॉक्टर, कृपया मला त्यांचा पत्ता द्या. मी स्वतः त्यांना भेटायला जाईन. डॉक्टर म्हणाल्या, समस्या अशी आहे की त्यांनी आता शस्त्रक्रिया करणं बंद केलं आहे. सध्या ते आपला व्यवसाय सांभाळत आहेत. ते तुमचं ऐकतील की नाही माहीत नाही, पण तुम्ही प्रयत्न करून पहा. असं म्हणत डॉक्टरांनी एका कागदावर पत्ता लिहून आर्याला दिला. आर्याने एक नजर आहानाकडे टाकली आणि तिला इशारा केला. आहाना लगेच समजली की आर्या परत येईपर्यंत तिने लगेच इथेच थांबावं. आहानाने मान डोलावली. आर्याने डॉक्टरांकडे पाहिलं. डॉक्टरांनीही तिला धीर दिला. त्यानंतर आर्या त्या पत्त्यावर जाण्यासाठी निघाली. आर्या त्यातून पूर्णपणे तुटून गेली होती, पण तिच्या डोळ्यात अजूनही अश्रू नव्हते, कारण तिला मयंकलाही सावरायचं होतं. स्वतः तुटून पडण्याची तिच्याकडे मुळीच मुभा नव्हती. बाहेर येताच तिने एक टॅक्सी थांबवली आणि चालकाला पत्ता सांगितला. काही वेळानंतर टॅक्सी थेट आहुजा कॉर्पोरेशनसमोर जाऊन थांबली. आर्याने चालकाला पैसे दिले आणि त्या भव्य इमारतीत प्रवेश केला. आत जाताच ती रिसेप्शनवर जाऊन म्हणाली, मला तुमच्या बॉसना भेटायचं आहे. खूप महत्त्वाचं काम आहे. एखाद्याच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. आर्याचं बोलणं ऐकून रिसेप्शनवर बसलेल्या मुलीला पूर्ण गोष्ट समजली नाही, पण आर्याच्या डोळ्यातील वेदना तिला स्पष्ट दिसत होती. ती शांतपणे म्हणाली, मॅडम, तुमचं नाव काय आहे? आर्या उतरली, माझं नाव आर्या जाधव आहे. रिसेप्शनने राघवला कॉल केला, कारण ती थेट रिषभला कॉल करू शकत नव्हती. रिसेप्शनिस्टने राघवला फक्त एवढंच सांगितलं. राघव त्यावेळी रिषभच्या केबिनमध्ये होता. तो त्याला आजच्या मीटिंगची अपडेट देत होता. अचानक फोन वाजला. समोरच्याचं बोलणं ऐकून त्याने विचारलं, त्या मुलीचं नाव काय आहे? रिसेप्शनिस्ट म्हणाली, आर्या जाधव. हे नाव ऐकताच रिषभ सावध झाला. त्याने राघवला विचारलं, काय नाव सांगितलंस? राघव म्हणाला, सर, आर्या जाधव नावाची एक मुलगी तुम्हाला भेटायला आली आहे. ती म्हणते की हा तिच्या आयुष्य मरणाचा प्रश्न आहे. रिषभने पटकन आपल्या लॅपटॉपवर रिसेप्शनचा कॅमेरा पाहिला. आर्याला पाहताच त्याच्या डोळ्यात आनंद चमकला. तो म्हणाला, राघव, त्या मुलीला माझ्या केबिनमध्ये पाठव. रिषभचं बोलणं ऐकून राघव थोडा आश्चर्यचकित झाला, पण त्याने स्वतःला सावरत, यस बॉस.
असं म्हणत फोनवर आदेश दिला. तिथे उभ्या असलेल्या मॅडमला सरांच्या केबिनमध्ये पाठवा. रिसेप्शनिस्टनेही यस सर असं म्हटलं. असं म्हणत फोन ठेवला. राघव केबिनमधून बाहेर पडला. त्याला इतकं नक्की समजलं होतं की ही मुलगी सरांसाठी खूप खास आहे, नाहीतर त्यांच्या चेहऱ्यावर असा आनंद कधीच दिसला नसता. रिसेप्शनिस्टने आदराने आर्याला सांगितलं, मॅडम उजव्या बाजूच्या लिफ्टने 23व्या मजल्यावर जा. आर्याने तिला धन्यवाद दिलं आणि लिफ्टमध्ये जाऊन 23व्या मजल्याचं बटन दाबलं. ती 23व्या मजल्यावर पोहोचताच बाहेर तिला एक मुलगा भेटला. तो म्हणाला, मॅडम कृपया या बाजूने. तो राघव होता. तो लिफ्ट बाहेर आर्याची वाट पाहत उभा होता. त्याने तिला रिषभच्या ऑफिस बाहेर आणून सोडलं आणि तिथून निघून गेला. आर्याला अजूनही माहीत नव्हतं की हे रिषभचं ऑफिस आहे. तिने दरवाजावर टकटक केली. आतून आवाज आला, कम इन. आर्या आत गेली. आत जाऊन तिने पाहिलं की एक व्यक्ती मोठ्या खुर्चीत तिच्याकडे पाठ करून बसली होती. आर्या म्हणाली, हॅलो सर, माझं नाव आर्या जाधव आहे. रिषभने हात उंचावून तिला पुढे बोलण्याचा इशारा केला, कारण त्याला समजलं होतं की आर्याला अजूनही माहीत नाही की तो रिषभ आहे. त्याचा इशारा मिळताच आर्या बोलू लागली, सर माझ्या बहिणीवर 4-5 मुलांनी अत्याचार केला आहे आणि तिच्या डोक्यावर एखाद्या जड वस्तूने वार केला आहे. तिची प्रकृती खूप गंभीर आहे. तिच्या वाचण्याची शक्यता खूप कमी आहे, पण जर तुम्ही तिची शस्त्रक्रिया केली तर कदाचित माझी बहीण वाचू शकेल. माझी शेवटची आशा तुम्हीच आहात. कृपया मला मदत करा. तुम्ही कितीही फी मागितली तरी मी देण्यासाठी तयार आहे. कृपया माझ्या समीराला वाचवा. हे सगळं बोलताना तिच्या आवाजातला वेदना स्पष्ट जाणवत होता. आर्याचं बोलणं ऐकून रिषभची मूठ आवळली गेली, कारण तो समीराला ओळखत होता. रिषभ म्हणाला, ठीक आहे, मी ऑपरेशन करीन. त्याचा आवाज ऐकताच आर्याला धक्का बसला. ती म्हणाली, रिषभ? आणि त्यावेळी रिषभ तिच्याकडे वळून पाहू लागला. आर्या अजूनही आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती. रिषभ म्हणाला, मी तुझ्या बहिणीचं ऑपरेशन करीन, पण त्याच्या बदल्यात मला काहीतरी हवं आहे. आर्याने मनात विचार केला, मला माहीत आहे रिषभ, आता तू कदाचित माझा अपमान करशील, पण माझ्या बहिणीसाठी मी काहीही करेन. तिने डोळ्यातील अश्रू पुसले आणि त्याच्या डोळ्यात पाहत विचारलं, काय हवं आहे तुला? रिषभ शांतपणे म्हणाला, माझ्याशी लग्न कर. काय? तुझं डोकं फिरलं आहे का? मी आणि लग्न, तेही तुझ्याशी? कधीच नाही, आर्या रागाने म्हणाली. रिषभ म्हणाला, ठीक आहे, मग विसरून जा की मी समीराचं ऑपरेशन करणार आहे. खरं तर आर्याने नकार दिला असता तरी रिषभ समीराचं ऑपरेशन केलंच असतं, पण त्याला आर्याने होकार द्यावा असंच वाटत होतं. त्याला माहिती होतं की तिचा जीव तिच्या भावंडामध्ये अडकलेला आहे. आर्या तिरस्काराने म्हणाली, मिस्टर रिषभ आहुजा, सरळ असं का नाही सांगत की तुम्हाला माझ्यासोबत झोपायचं आहे? किती वेळा झोपायचं आहे ते सांगा. लग्नासारख्या पवित्र नात्याला मध्ये का आणत आहात? तिचा प्रत्येक शब्द त्याच्या हृदयाला जखम करत होता. तरीही त्याने स्वतःला सावरलं आणि गंभीरपणे म्हणाला, हो, मला तुझ्यासोबत राहायचं आहे, पण माझी पत्नी म्हणून माझ्याशी लग्न कर. तुझ्याकडे आज पूर्ण दिवस आहे. विचार करून तुझा निर्णय सांग. आर्याने डोळे मिटले. काही क्षण विचार केल्यानंतर ती म्हणाली, त्याची गरज नाही. मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. आधी तू माझ्या बहिणीचं ऑपरेशन करून तिला वाचव, त्यानंतरच मी तुझ्याशी लग्न करीन. आर्याचं उत्तर ऐकून रिषभला समाधान वाटलं. तो म्हणाला, चला मग.
रिषभने आपला कोट उचलला आणि केबिनमधून बाहेर पडला. आर्या ही त्याच्या मागोमाग निघाली. राघवने पाहिलं की रिषभ त्या मुलीसोबत जात आहे, त्यामुळे त्याने त्यांना अडवलं नाही. रिषभ पार्किंगमध्ये गेला, गाडी काढली आणि आर्याजवळ आणून थांबवली. आर्या ही गाडीत बसली. रिषभने गाडी हॉस्पिटलकडे वळवली. संपूर्ण प्रवासात ना रिषभ काही बोलला ना आर्या. आर्याची अवस्था पाहून रिषभला समजत होतं की तिच्यावर सध्या काय बितत असेल. त्याने हळूच तिचा हात हातात घेतला आणि तिला धीर देत म्हणाला, काळजी करू नकोस आर्या, आपण समीराला नक्की वाचवू. रिषभचं बोलणं ऐकून आर्याने काहीच उत्तर दिलं नाही, फक्त मान हलवली. सुमारे 20 मिनिटांनंतर ते दोघे हॉस्पिटलमध्ये पोहोचले. हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याआधीच रिषभने मेसेज करून ऑपरेशनची तयारी करण्यास सांगितलं होतं. ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन रूममध्ये रिषभ समीराची फाईल वाचत होता आणि इतर डॉक्टर ऑपरेशनची तयारी करत होते. आर्या याच हॉस्पिटलमध्ये काम करत असल्यामुळे तिला कुणीही अडवलं नाही. ती आत आली आणि रिषभला म्हणाली, रिषभ, मला या ऑपरेशन दरम्यान इथेच राहायचं आहे. कृपया मला परवानगी दे, मला इथे राहायचं आहे. रिषभने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, पहा आर्या, हे ऑपरेशन तुझ्या बहिणीचं आहे. ऑपरेशन दरम्यान जर तू घाबरलीस किंवा तुझा तोल गेला तर आम्हाला परिस्थिती हाताळणं कठीण जाईल. कृपया समजून घे, माझ्यावर विश्वास ठेव. मी समीराला वाचवण्यासाठी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करेन. आर्याच्या डोळ्यात पाणी आलं. तिने रिषभचे हात आपल्या हातात घेत म्हणाली, कृपया रिषभ, समीराला काहीही होऊ देऊ नकोस. तिला काही झालं तर मी जिवंत राहू शकणार नाही. मी तिला गमावू शकत नाही. रिषभने तिचा हात घट्ट पकडला आणि नजरेतूनच तिला शांत राहण्याचा इशारा करत म्हणाला, काळजी करू नकोस, आता तू जा. आर्या तिथून निघून गेली. काही वेळानंतर ऑपरेशन सुरू झालं. मयंक आणि आहानाला अजून काहीच माहिती नव्हती. ते ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आले. त्यांनी पाहिलं की आर्या ओटीच्या दरवाजासमोर उभे राहून दरवाजाकडे पाहत होती. आहाना आणि मयंक तिच्याजवळ आले. त्यांना पाहताच आर्या त्यांना बिलगली आणि म्हणाली, समीराचं ऑपरेशन सुरू आहे. मयंक म्हणाला, ते डॉक्टर सर्जरीसाठी आत गेलेत ना, तुम्ही त्यांना घेऊन आलात. आर्याने होकारार्थी मान हलवली. आहाना म्हणाली, देवाचे आभार. ते डॉक्टर तयार झाले. त्यानंतर तिघेही ओटी बाहेर ठेवलेल्या खुर्च्यांवर बसले. सुमारे 5 तासानंतर ओटीचा दरवाजा उघडला आणि काही डॉक्टर बाहेर आले. आर्या, आहाना आणि मयंक तात्काळ उठून त्यांच्या जवळ गेले. आर्या घाईघाईने विचारू लागली, डॉक्टर, समीरा कशी आहे? डॉक्टर हसत म्हणाले, मिस, तुमची बहीण आता सुरक्षित आहे. डॉक्टर आहुजा हे उत्कृष्ट न्यूरोसर्जन आहेत. त्यांचं कौशल्य खरंच कौतुकास्पद आहे. त्यांनी संपूर्ण ऑपरेशन अतिशय काळजीपूर्वक पूर्ण केलं. एकही चूक झाली नाही. आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला ही सर्जरी असिस्ट करण्याची संधी मिळाली. हे सांगून डॉक्टर तिथून निघून गेले. त्यांच्या गेल्यानंतर काही नर्स आणि वॉर्ड बॉय समीराला रूममध्ये शिफ्ट करण्यासाठी बाहेर घेऊन आले. आहाना आणि मयंक तिच्यासोबत गेले. सगळेजण बाहेर आले होते, पण रिषभ मात्र बाहेर आला नव्हता. हे पाहून आर्या ओटीच्या आत गेली. रिषभ एका काउचवर आडवा पडला होता. तो खूप थकला होता. दिवसभर त्याने अनेक महत्त्वाच्या मीटिंग्स अटेंड केल्या होत्या आणि त्यानंतर हे कठीण ऑपरेशन केलं होतं. या ऑपरेशनमध्ये तो कोणतीही चूक करू शकत नव्हता, कारण त्याचं आयुष्यही या निकालाशी जोडलेलं होतं. जर ऑपरेशन यशस्वी झालं तर त्याला आर्या मिळणार होती आणि जर ते अयशस्वी ठरलं असतं तर आर्या कधीच त्याला त्याच्या आयुष्यात परत आली नसती. याच कारणामुळे त्याने पूर्ण लक्ष देऊन ऑपरेशन केलं होतं. आर्याने
त्याला कोमट पाण्याचं कप देत म्हटलं, हे पाणी घ्या, तुम्हाला बरं वाटेल. रिषभने डोळे उघडले, तिच्या हातातून कप घेतला आणि पाणी प्यायला. काही वेळानंतर तो म्हणाला, आर्या चल. आर्या आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. रिषभ हलकंसं हसत म्हणाला, लग्न करायला. ऑपरेशन यशस्वी झालं आहे. त्याचं बोलणं ऐकून आर्या काहीच बोलली नाही. रिषभ उठला आणि ओटीच्या बाहेर आला. आर्याने आहानाला मेसेज केला की ती काही कामासाठी बाहेर जात आहे आणि थोड्या वेळात परत येईल. रिषभ कारमध्ये जाऊन बसला आणि आर्या त्याच्या शेजारी बसली. ती म्हणाली, रिषभ, माझी कागदपत्र तर घरी आहेत. रिषभ शांतपणे म्हणाला, मी सगळ्या गोष्टींची व्यवस्था केली आहे. आता फक्त तू माझ्यासोबत चल. रिषभच्या बोलण्याने आर्याला फारसं आश्चर्य वाटलं नाही, कारण तिला माहिती होतं की तो किती प्रभावशाली आहे. कार थेट मॅरेज रजिस्टरच्या कार्यालयासमोर जाऊन थांबली. दोघे आत गेले. काही वेळानंतर ते बाहेर आले आणि पुन्हा कारमध्ये बसले. रिषभने कार सुरू केली. आर्या लग्नाच्या प्रमाणपत्राकडे एकटक पाहत होती. तिचं ते रूप पाहून रिषभच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित रेषा उमटली. काय पाहतेस इतकं, असं म्हणत त्याने दोन्ही प्रमाणपत्र तिच्या हातातून घेतली आणि स्वतःच्या खिशात ठेवली. आर्या त्याच्याकडे पाहू लागली. तो म्हणाला, पहा, मला माहिती आहे की तू हे लग्न मजबुरीत केलं आहेस, म्हणून ही प्रमाणपत्र माझ्याकडेच राहतील, जेणेकरून तू पुन्हा माझ्यापासून दूर जाऊ शकणार नाहीस. आर्या हळू आवाजात म्हणाली, रिषभ, माझी एक गोष्ट मानशील? रिषभ लगेच म्हणाला, माझ्यापासून दूर जाण्याचं सोडून काहीही सांग, मी मान्य करेन. आर्या म्हणाली, मला आता आपल्या लग्नाबद्दल कुणालाही सांगायचं नाही. काही महिन्यांसाठी हे लग्न गुपित ठेवूया, कृपया मान्य कर. रिषभने कार रस्त्याच्या कडेला थांबवली. तिच्याकडे वळून पाहिलं आणि म्हणाला, आज आपलं लग्न झालं आहे आणि पहिल्यांदाच तू माझ्याकडे काही मागितलं आहेस. ठीक आहे, जोपर्यंत तू सांगत नाहीस तोपर्यंत मी कुणालाही आपल्या लग्नाबद्दल सांगणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, परिस्थिती हाताबाहेर गेली तर मी हे गुपित ठेवणार नाही. तो पुढे म्हणाला, माझी ही एक अट आहे. आजपासून तू माझ्याशिवाय इतर कोणत्याही मुलाशी बोलणार नाहीस आणि जेव्हा मी तुला बोलावेन तेव्हा तुला माझ्याकडे यावंच लागेल. 2-3 दिवसानंतर तुला माझ्यासोबत राहायला यावं लागेल. रिषभचं बोलणं ऐकून आर्याने शांतपणे मान हलवली आणि खिडकीबाहेर पाहू लागली. रिषभने कार पुन्हा सुरू केली आणि ती थेट हॉस्पिटलमध्ये येऊन थांबली. आर्या कारमधून उतरणार इतक्यात रिषभने तिचा हात धरून तिला स्वतःकडे ओढलं आणि तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेतलं आणि म्हणाला, काळजी घे स्वतःची. आर्याने होकारार्थी मान हलवली आणि कारमधून उतरली. रिषभने लगेच कार सुरू केली. तर मित्रांनो, इथून पुढचा भाग तुम्हाला उद्या पाहायला मिळेल, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.